ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी विविध सरस्वती दिदी या आपल्याला या ठिकाणी एक कीर्तन रूपी सेवा देणार आहे। त्या सेवेचा पूजन झाल्यानंतर या ठिकाणी कीर्तन सेवा सुरू आहे। श्री गोविंदराव संजयराव तिथे सुभाष गंगाराम वाणीकर आवडे पाहण्याची विनंती की आपण प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करायचे। उपस्थित कोणी जर जावळे असतील तर त्या जावळ्यांनी ताबडतोब प्रतिमेचं पूजन करण्यासाठी समोर यायचे। या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आपल्या संघाने कल्पना मोहन पवार माजी सरपंच यांना विनंती आहे की आपण पाहिजे का? ठीक आहे। रामकृष्ण
बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या तुका म्हणे साक्षी आले तरी हे केले प्रगट. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी भगवान परमात्माची अगाध सत्ता सच्चिदानंद गणाची निर्विकल्प समाधी भाषा आणि या समाधी भाषेतून संत माला रत्नांच्या रसेंद्रियावर जी वाग्देवी विराजमान झाली माईबाप, त्या वाग्देवीला स्मरून भारतीय संस्कृतीमध्ये पंचम वेद निर्माते जगमान्य जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबराय उपदेशपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला. विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे. बहुतेकांच्या हा अभंग पाठ आहे. अभंग फार सोपा आहे. म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवासी याच्यावर प्राणीमात्राला बोध करण्यासाठी किंवा बोध होण्यासाठी प्रतिपाद्य विषय हाच आहे की जगातला अंधकार दूर व्हावा आणि त्यासाठी अभंगाचं केलेलं साधन भवसागरावरून तरुण जाण्यासाठी केलेला अभंगरूपी सेतू तो म्हणजे तुकोबरायांचा गाथा आहे. माऊलींची माय ज्ञानेश्वरी आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना जर उद्धरित व्हायचं असेल खरं तर म्हणून हा शब्द एक उद्गारवाचक आहे. याच्या अगोदर भरपूर काही घडलंय म्हणून हा शब्द वापरला. आपण म्हणतो ना तुमच्या घरी आम्ही जेवायला येतो का हो अचानक काढलं नाही नाही तुमचं बऱ्याच वेळेला बोलवणं झालं म्हणून येतो. अगोदर काहीतरी आहे का आम्हाला फार वाईट वाटलं का दरवर्षी तुम्ही वारी करता यावर्षी तुमची वारी चुकली म्हणून आम्हाला वाईट वाटलं दुःख वाचक. अहो आम्ही फार आनंदी आहोत एवढी घर गृहस्थी सांभाळताना सुद्धा तुम्ही निष्ठावंत भावानं वारकरी संप्रदायाची सेवा करतात ना म्हणून आम्हाला आनंद झाला. आनंद वाचक आहे. पण आजचा अभंग हा उद्गार वाचक अर्थात याच्या अगोदर भरपूर काही महाराजांनी सांगितलं पण आपण ऐकलं नाही. आपल्याला ते साध्य झालं नाही. आपल्याला ते मिळालं नाही. ए बाबांनो आता तरी ऐका. एवढं सगळं करून झालं नाही ना मग आता ऐका. काय म्हणवणी शरण जावे. आता ऐका शरण जा. बरं जा कसं सर्व भावाने जा. मनामध्ये भाव असल्याशिवाय देव भेटत नाही. जिथे भाव तिथे देव ही सर्वसाधारण जनाची संकल्पना आहे. आपण थोड्यापुरतं ऐकतो पण खरंच परमात्मा प्राप्तीसाठी भावाशिवाय त्याचं प्राप्तव्य नाहीये. म्हणून सर्व भावे देवासी. महाराज सर्व भावानं एकवटून त्याची शरणागती घेतल्यावर तो निश्चितपणे कृपा करतो का हो. हो करतो ना. तो हा शब्द कसा आहे तो नाम विठ्ठल म्हणजे तो निर्देश लांब केलाय पण जो लांब वाटतो ना तो कदाकाळी आपल्या जवळही आहे. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. दैवी हेशा गुणमयी मम माया दुस्तर आहे पण याला सहज पार करून जायचं असेल तर म्हणवणी शरण जावे. मग तो हा उतरील पार. महाराज हा पार करणारा एखाद्या विशिष्ट नावाचा आहे का. एखाद्या विशिष्ट रूपाचा आहे का. अरे त्याची नावं अनंत आहेत बाबा. विष्णू सहस्रनाम आहे आपल्याकडे. गोपाल सहस्रनाम आहे. महादेवाची 1000 नावं आहेत. मारुतीची नावं आहेत. अशी अनेक स्तोत्र म्हणलेली आहेत. त्याला काय एक नाव आहे का. पण अनेक नावाचा असला जरी त्याला कोणत्या नावानं आवाज द्या करुणा त्याची सारखीच आहेत. रूप वेगळी असतील नावं अनेक असतील पण करुणा करण्याच्या बाबतीत तो मात्र एकनिष्ठ आहे. म्हणून बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. महाराज व्यवहारामध्ये परमार्थामध्ये राजकारणामध्ये घरगृहस्थीमध्ये वडिलांचं ऐकावं. वडिलांचं म्हणजे जन्मदात्या वडिलांचंही ऐकावं आणि जे त्याच्यामध्ये एकनिष्ठ होऊन तपस्वी झालेत अशा वडील म्हणजे फार अनुभव आहे अशांचं ऐकावं. पण ते ऐकण्यासाठी त्यांच्याकडे मूळता अनुभव आहे का. महाराजांना समजलं की हा निर्देश माझ्याकडे आहे की मला विचारलं गेलाय. महाराज म्हणले हो तुका म्हणे साक्षी आली. हा मी अनुभव घेतला म्हणून तुमच्या समोर मांडला. तुका म्हणे साक्षी आले आणि म्हणून तेही केले प्रगट. विठ्ठल विठ्ठल. परिचित परंतु आवश्यक देण्याचा परिहार असा की बिरदवडी या गावामध्ये वारकरी संप्रदायाची निष्ठावंत भावानं सेवा करणारं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातला एक ज्येष्ठ व्यक्ती घराचा पाया आणि घराचा कळस
आई आणि बाप या दोघांच्या मध्ये मुलाबाळांचा असणारा गोड संसार. आणि म्हणून आदरणीय स्वर्गवासी परमपूज्य शिवाजीराव गेणोजी जाधव, जे माजी सरपंच होऊन गेलेले आहेत आपल्या गावचे, यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आहे. जाधव परिवाराने गेले 1 वर्ष हे दुःख सहन केलंय, पचवलंय. खरं तर आजीबाई इथं बसलेल्या आहेत आणि एक वेगळा रुबाब जुन्या स्त्रियांमध्ये असतो. पण आम्ही सकाळी अनुभवलं की ते बाबांच्या फोटोकडे पाहतायत, त्यांची डोळे पाणवतायत. कारण का, या घरात आता मला सगळं सुख आहे पण माझा धणी मला दिसत नाहीये. मुलांचंही असंच असतं. आदरणीय वारकरी संप्रदायाची सेवा करणारी ही मुलं आहेत. राम लक्ष्मणाप्रमाणे दोघांचं प्रेम आहे. आदरणीय श्री संदीप दादा, श्री सचिन दादा या ठिकाणी त्यांचे चिरंजीव आहेत. डफळ परिवारामध्ये सौ अनिताताई यांनाही आपलं पितृछत्र गेल्याचं मोठं दुःख आहे. श्रीमती अलकाताई, श्रीमती अंजनाताई, सौ रंजनाताई, शीलाताई, लीलाताई, शैलाताई या त्यांच्या पुतण्या आहेत. श्री सोपानजी, श्री किसनजी, श्री शांतारामजी जे माजी सरपंच आहेत नाणेकरवाडीचे, हेही त्यांचे पुत्री सरपंच आहेत. आणि श्री दत्तात्रयजी कांताराम जाधव, हा संपूर्ण नातलगांचा परिवार, आपतेष्ट, नातेवाईक, गावकरी मंडळ, सगळे सोयरे, आपण सर्व. खरं तर आपली नोकरी सांभाळता सांभाळता गावाला येऊन गावाची गावकी पाहणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि गावकी बघता बघता भावकी जपायची, घर बघायचं, गृहस्थ जीवनामध्ये संप्रदायाचे नियम रुजवायचे, इतकं सोपं नसतं. कोणत्याही गोष्टीमध्ये मन लावून केलं तर ती गोष्ट पुढे निघून जाते. आणि म्हणून कार्यात रमता 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 ज्यांनी जगाचा निरोप घेतला, खरं तर त्यांचं कौतुक वाखाणण्याजोगं आहे. आणि हाच आदर्श मुलांनी पुढे ठेवला. मला वाटतं त्यांचे एक चिरंजीव स्वयंसेवकाचं वारीमध्ये काम करतात, देवाजवळ पूजापाठ करतात, देवाची सेवा करतात. कर्मण्येवाधिकार असते, कुठल्याही फळाची त्यांना आशा नाही आहे. घरामध्ये गेलं की वारकऱ्याची सेवा करणाऱ्या सुनबाई आम्हाला दिसतात, नातसुना दिसतात, नाती दिसतात. असं संप्रदायाच्या सुसंस्कारानं नटलेलं हे घर आहे. पण घराचा बाप गेला, घराचं मुख्य अधिष्ठान गेलं, घराचा कुटुंब प्रमुख गेला. आणि हे दुःख 1 वर्षापासून ती सर्व मंडळी पचवतायत. आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन सेवा आयोजलेली आहे. माईबाप, या कीर्तन सेवेच्या माध्यमातून देवाला प्रार्थना करूया. ते परमेश्वरा, कायेन माझ्या मनसेंद्रियेत्वा बुद्ध्यात्म दावा प्रकृती स्वभावा करोमी यद्यात सकलम परस्मै नारायणायती समर्पयामी. आमच्या या बाबाला तुझ्या चरणी योग्य स्थान प्राप्त होऊ दे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कन्या आमच्या गोलेगावच्या चौधरी परिवारामध्ये दिलेली आहे. म्हणून आदरणीय आमचे पितृतुल्य हरिभक्तपरायण माऊली अप्पा चौधरी यांच्याकडून आम्हाला निमंत्रण आलं. आमचा सचिन दादाही त्या मित्र परिवाराचा एक भाग आहे. आणि त्या निमित्तानं तुम्हा सर्व माईबापांचं मला या ठिकाणी दर्शन झालं. माईबाप, या व्यासमंचावर उभा राहण्याची पात्रता माझी आहे किंवा नाही मला माहिती नाही. तुकोबांच्या अभंगावर बोलण्या इतपत ज्ञान माझ्याकडे नाही. पण माझे सद्गुरू परमहंस परिव्रजकाचार्य ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, त्र्यंबकेश्वर आनंद आखाडा आणि माझी आई भगवती यांच्या कृपा आशीर्वादाने जे बुद्धीमध्ये ज्ञान प्रगट होईल तसा जास्तीत जास्त अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल. प्रदर्शनाचा जमाना निघाला. मला हे येतं, मला ते येतं, मला ते येतं, मला ते येतं. पण संप्रदाय हा मुरण्यासाठी सिद्ध झालाय. इथं साधू ओळखावा देव, मग देव पाहायला वेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही. असा जो रंजून गांजून परमार्थामध्ये साधू गेला ना, देव त्याच्याच ठाई प्रगट होतो. म्हणून संतामध्ये आणि देवामध्ये फरकच नाही. देव ते संत, संत ते देव.
आणि संत असे आहेत की देव स्वरूप आहेत, संत संत आहेत म्हणून संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. मनुष्यपणामध्ये साधना निर्माण झाली, विवेक बुद्धी निर्माण झाली, समर्पण निर्माण झालं. आणि अजून एक साधूचा महत्वाचा गुण म्हणजे अजात शत्रू. त्याला जगामध्ये कुणी मित्रही नाही आणि कुणी शत्रूही नाही, कुणी दुष्टही नाही, कुणी चांगलंही नाही, समदृष्टी ज्याची जगावर आहे. आणि असा साधू जगाचं कल्याण करतो. सकल लोकमास होणे वंदे, अशी ही संत परंपरा आहे. ही परंपरा मुरण्यासाठी सांगते. मानवी जीवन असं आहे की या जीवनामध्ये समाधान नाही आहे, कुठेही गेलं समाधान नाही. थोड्या थोड्या गोष्टीसाठी मनुष्य जीव तळमळ. माझा आवाज स्पष्ट येतो ना तुम्हाला पुरुष मंडळ? आवाज येतो का माझा? इको जास्त झाला, इको कमी कर. घुमतोय ना, काहीच कळत नाही का मी काय म्हणते ते? कळतं ना? याच्यामुळे सारखं ना महाराज म्हणतात गौरी तोंडावर फुटली. अशी तोंड करू नका, मला झोप येते. मग महिला मंडळ बरं आहे ना तुमचं? समाधान आहे का? आहे, मस्त चाललंय, बाकी कशाचीच गरज नाही. अरे एवढं समाधान जर घरगृहस्थीमध्ये असतं तर लोक रडलीच नसती ना बाबा. हे सगळं करून त्याच्यामध्ये काही नाही, बस दिवसभर राब राबायचं, संध्याकाळी तोंड पाडून बसायचं. मग कुठेतरी निष्ठावंत भावाने हरिपाठ म्हणायचा आणि मग म्हणायचं माऊली ज्ञानदेवा कृपा कर रे बाबा, घरच्यांना बुद्धी दे. कारण का एवढं केलं तरी यांची डोकी मात्र जागेवर नाही. कारण आमचीही खटाटूप थांबलेली नाहीयेत ना. माणसाच्या 3 गरजा. माणसाला असं वाटतं मी समाधानी राहावं, मी सर्वज्ञ राहावं. माणसाला असं वाटतं अत्यंत प्रकारचं सुख मला प्राप्त व्हावं. आणि तिसरी गोष्ट महत्वाची आहे, माणसाला असं वाटतं मला कधीच मरण येऊ नये. का बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं मला पटकन मरण यावं? नाही. महिला मंडळ तुम्ही म्हणतात बाई का मुळावर आलीस, कीर्तन करत जा ना. असं पटकन वाटतं का की आता कीर्तन नाही, येऊही नाही. पण माणसाच्या ह्या 3 आशा आहेत. आम्ही अमरत्वाकडे असावं, आम्ही अमर असावं, आम्ही सदा सुखी असावं आणि आम्ही सर्वज्ञ म्हणजे सर्व भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान होऊन आम्ही समाधानी असावं असं माणसाला वाटतं. बरं, असं माणसाला वाटण्याचं कारण काय आहे? कारण मनुष्य मूळ स्थानाचं जर त्याचं बीज पाहिलं तर हा परमात्मा तत्वाशी जोडलेला मनुष्य आहे. प्रत्येक ठिकाणी भगवंताचा अंश आहे आणि विशेष रूपाने माणसामध्ये देवाचा अंश आहे. कळतं का? म्हणजे आपण देवाचे अंशी आहोत आणि म्हणून अंशाला अंशीचं मिलन करणं यातच सर्व सुख आहे. हे माणसाला का वाटतं? पहिली गोष्ट, माणसाला मरा वाटत नाही, त्याला अमर व्हावं असं वाटतं. कारण देवाशी त्याचं तार जोडलेली आहे, नातं जोडलेलं आहे, देवाचा अंश आहे. मग देव कसा आहे? स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे पहिली गोष्ट ही सिद्ध झाली की स्वर्गाचे देव हे अमर आहेत. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे बघा. तुम्ही तिकडे पाहिलं की मग मी डोकून पाहिलं कोण आलं, मग उगाच आले आले माणूस दचकते. आमच्याकडेच पाहायला लागले हो सगळे, म्हणून इकडे बघा. एक तर असं स्थान तिरकं झालंय सगळं.
तुकाराम महाराज कुठं कीर्तन करायला लावतील सांगता येत नाही. एकदा पावसाळ्यामध्ये टेम्पोत बसून प्रवचन केलं मी. कुठे बसवतील, त्यांची इच्छा. असं आहे, तेच खाली बसवणारे आणि तेच उतरवणारी आहे. फक्त आपण त्यांच्या नियमानं चाललं म्हणजे आपलं पतन होत नाही. त्यांची कास आपण सोडायची नाही. असं आहे. एक तर सिद्ध झालं स्वर्गीचे अमर, म्हणजे स्वर्गातली देव हे अमर आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी नरदेहाची प्राप्ती मागितली आहे. इच्छिता ते देवा काय, मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. मग जन्म कशाचा मागितला असेल तुमच्या मनानं? मांजरीचा. मांजर भजन करते की नाही? मांजर भजन करते का? मग ज्या भजन करीत नाही त्या काय खाऊन आल्यात कुणास ठाऊक, मनच हलविण्यात. कधी पशुनं भजन केलंय का? पण अनोखा क्रांतीचा भाग महाराष्ट्रामध्ये घडला. पशुनं भजन केलं नाही, पण पशु सानिध्यात येऊन स्वतःला धन्य मानतात. सिद्धत्व झालं त्यांचं. इतिहास पुन्हा मला सांगायचा नाही. रावणानं नरडीवर पाय दिला होता गंधमादन वानराच्या. पशु योनी आहे, वानर आहे, प्राणी आहे. नरडीवर असा पाय दिला रावणानं. आणि रावण म्हणला, ए गंधमादन. वानराचं नाव होतं गंधमादन. बाकीचं आपल्याला सगळं माहितीये. रेड्यामुखी वेद बोलविला माहिती आहे, गाढवाचं माहिती आहे, कुत्र्याचं माहिती आहे. रामराज्य वानराचं सांगतीये. नरडीवर पाय दिला. गंधमादन म्हणला, बाबा माझ्या एकट्याच्याच मुळावर का उठला? काही नाही म्हणला, सैन्याचा प्रमुख तू आहे आणि तू जय जयकाराची घोषणा देतो, हे सगळे तुझ्या मागे आहे. एकच सांग म्हणला, पटकन रामाचा पक्ष सोडून माझ्या पक्षात येतो का? आत्ताच्या आत्ता रामाला सोडून माझ्याकडे येतो का? गंधमादन म्हणला, इथेच माझा मुर्दा पाडला तरी चालेल, पण मी रामाला सोडू शकत नाही. हे एकनिष्ठता पशूंकडे आहे, प्राण्यांकडे. रामाला सोडू शकत नाही. सानिध्यात येऊन ते धन्य झाले. हो, ते धन्य झाले. म्हणून अध्यास देवांचा असा आहे की आम्हाला मनुष्य देहाची प्राप्ती व्हावी. कशासाठी? पाहे काय इहलोकीचा हा देव इच्छिता ती पाय. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. आपल्या एवढी धन्यता कोणाची नाही. मग स्वर्गाच्या देवांनी मनुष्याच्या देहाची प्राप्तीची इच्छा ठेवावी ही तार तुम्हाला लक्षात आली का? म्हणजे इकडे जे मनुष्यत्व आहे तिकडे देवत्व आहे. त्यांना खाली यावं वाटतं आणि खालच्यांना अमर व्हावं वाटतं. म्हणून या दोघांचा संयोग आहे. काही झालं गळ्यापर्यंत संकट आली तर माणसं नुसतं म्हणतात असं वाटतं पटकन मरावं, पण मरत नाही. जायची तयारीच नाही. जुने कीर्तनकार सांगायचे म्हातारी कंटाळी म्हणली घरातल्या लोकांना मोळ्या विकायला जायचे. रोज ते लाकडं बांधायचे आणि लाकडं बांधताना तिचे हातपाय कमकुवत झालेले आहेत. एक दिवस तिला एवढा कंटाळा आला आणि रानावनामध्ये ती उभी असताना तिनं ते सगळं मोळ्या बांधल्या आणि ते भारा उचलताना तिला जीवावर आलं आणि ती पटकन म्हणली अरे यमा ये रे बाबा.
नेमका तिथूनच यम चालला होता, त्याला तेवढाच रस्ता भेटला. यम असा त्याच मार्गाने चालला. यमाला वाटलं आजी एवढी प्रेमानं, यमाला कुणी प्रेमानं आवाज देत नाही, आणि माझ्या आयुष्यात एवढा पहिल्यांदा आवाज आला. यम लगेच खाली उतरला, म्हणलं आजीबाई चला. ती म्हणली कुठं मेल्या? म्हणजे तुम्हीच म्हणले ना यमा ये रे बाबा. ती म्हणली हे ओझं उचलत नाही, उचलून द्यायला बोलवलंय तुला, न्यायला नाही. किती वय झालं तरी जायची इच्छा नाही, आम्हाला अमरत्व पाहिजे. हा मुद्दा आहे मनुष्याच्या जीवनातला. दुसरी गोष्ट आहे आम्हाला सुख पाहिजे, आणि त्या सुखासाठी आम्ही रात्रंदिवस पळतोय. आणखी पुढे जावं म्हणजे सुख मिळेल, आणखी पुढे जावं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, संपूर्ण आयुष्य संपण्याच्या मार्गावर आहे, पण मला बस सुख पाहिजे, मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे. तिसरी गोष्ट आहे त्या सुखानंतरचं मला समाधान पाहिजे. माझ्या मनासारखं सगळं झालं पाहिजे, मला सगळं कळलं पाहिजे, मी सर्वज्ञ झाला पाहिजे किंवा झाली पाहिजे. या तीनही गोष्टी आहेत, पण असं होत नाही, मनाला समाधान भेटत नाही. जरा महिला मंडळाचं थोडंसं उदाहरण सांगूया. पुरणपोळी केली घरामध्ये, पुरणपोळी ऐकून असताना तुम्ही उदाहरण किंवा तुमच्या अनुभवातले. घरामध्ये पुरणपोळी केली, नवरा म्हणत होता अगं डब्यामध्ये मित्राने एकदा पुरणपोळी आणली, काय सांगावं ती अशी पुरणपोळी होती, तोंडात टाकली की विरघळायची, इतकी छान पुरणपोळी. आणि हे ऐकल्यापासून हिला 15 दिवस झोप आली नाही. पुरणपोळीची रेसिपी तिनं शिकून घेतली. सासूबाई करायच्या तेव्हा करायच्या, आता त्या थकल्या, आता हिनं प्रयत्न केला, पुरणपोळी केली. आणि मग पुरणपोळी तयार झाल्यानंतर तिचं म्हणणं असं होतं तव्यावरची काढायची आणि ताटात वाढायची. मग ती म्हणली सगळे कामं सोडा, माझ्या समोर बसावर, सगळे कामं सोडा. तुम्ही असंच करता का घरच्याला? नाही ना, लई गुणाच्या ग बाई माझ्या. तव्यावरची काढायची आणि ताटात टाकायची. मग गरम गरम काढली आणि ताटात टाकली, तुपाची धार, साऱ्याचा त्या कटाची वाटी एका बाजूला ठेवलेली, गरम गरम भजी, कुरडया, पापड, मेजवानी, तोंडाला पान काही होतं, एवढं सगळं केलं. बस आता तव्यावरची काढली, या ताटामध्ये टाकायची. आता तो बिचारा बसला की त्याला म्हणायची करण सुरू. आता गरम गरम पुरणपोळीचा चटका कसा बसतो हे खाणाऱ्यालाच माहिती. एक तर ते पुरणपोळीचं नवल असं आहे की ती तोंडात घातली की ती टाळूला चिटकून बसती वरती, मग वरती टाळूला फोड येतो. ते 8 दिवस पुरणपोळी काही इसरत नाही माणसाची. मग ते ताटात घेतल्यानंतर त्यानं आपल्या हिच्या भीतीनं तुकडा तोडला. ती म्हणजे तोडता काय, खा की, एवढी मरमर करून पुरणपोळी केली, खा की लवकर. ती तिथंच बाकीच्या पोळ्या सोडून तिथंच बसली महाराज. मग त्यानं ते घास काढला आणि पटकन असा तोंडात चरकन भाजलं टाळूला, जिभेला, आणि तसाच तो खायला लागला. बरं त्याचा खाऊन घशात जात नाही की लगाईचा दुसरा प्रश्न, कशी झाली? त्याला चांगली झाली. नाही नाही म्हणली, मनातूनच नाही सांगितलं तुम्ही, कशी झाली सांगा. आता याच्या पुढचं वाक्य काय असतं व तो लाग खरंच चांगली झाली. हे बघा म्हणली, खायची नसली तर खाऊ नका, पण माझ्या पुरणपोळीला नाव ठेवू नका, कशी झाली सांगा. आता तो म्हणला प्रश्न जेव्हा आहे तिसरं महायुद्ध बरं, पण हे बरं नाही. तो लाग चांगली झाली नाही, पण सांगाच ना कशी झाली. मग त्याच्या डोक्यात आलं. तो म्हणला हे बघ, आईपेक्षा तुझी पुरणपोळी चांगली झाली म्हणलं. ती म्हणली हा, आता दुसरी लाटते. पुढच्यापेक्षा आमचं चांगलं झालं की आम्हाला समाधान आहे, त्याच्यासाठी आम्ही इतकं पळतो, इतकं पळतो, इतकं पळतो. महाराज म्हणतात या तीनही गोष्टींचं एक सारतत्व महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात. Oh
म्हणून शरण जावे. आपल्या मनाच्या सगळ्या शुभ संकल्पांना पूर्ण करायचंय ना, म्हणून शरण जावे. असं वाटतं ना जीवनामध्ये पुन्हा कधीच दुःख येऊ नये, म्हणून शरण जावे. आता बस शाश्वत परमात्म्याचं दर्शन व्हावं असं वाटत असेल, म्हणून शरण जावे. मनातली जी जी आशा असेल ना ते पूर्ण होईल, पण शरण गेल्यानंतर शिष्यस्तेहम शादी माध्वम प्रपन्न शरण रिघा देवासी. महाराजांचा उपदेश पर अभंग आहे. उठा जागे भारे आता, हे सगळं आपल्या पाठात आहे. जागा जागा रे भाई न जागा, वरती वाया करून हात करून सांगितलं. आता जागा जागा होण्याची ही मनुष्य देहातलीच वेळ आहे. सर्वस्वी भाव एकवटून जागे बा, म्हणून म्हणून शरण जावे. पण कसं? सर्व भावे देवासी. देव परमात्मा असा आहे की त्याला फक्त आपल्या मनातल्या प्रेमळ भावाची गरज आहे. भावाची म्हणजे आपल्या घरातल्या भावाची नाही, आपल्या मनातल्या भावाची. भाव एक सुभाषितकारांनी श्लोक लिहिलाय. भावेन देव कलया नरेंद्र धनेन कांता कपटेच शत्रू. कुणाला कशानं जिंकायचं? भावेन देव. भाव प्रधान असेल, भावची कारण भावची कारण. हातची दुष्काळ तयारा पोहे सुदाम देवाचे फक्के मारी कोरडीची उचिष्ट. आता भाव जर नसेल बाकीचं किती डेकोरेशन करा त्याला काही फरक पडत नाही. खरं सांगू का, या जगामध्ये देवा एवढा आगाऊच कोणी नाही. तो पहिला पाहतो ना मनातला भाव पाहतो. आणि भक्तीची परीकाष्ठा पूर्ण करताना थोडं जरी त्या साधकाकडून चुकलं तरी तो त्याला त्या अवस्थेत स्वीकारू शकत नाही. तर म्हणून तुम्ही इतके दिवस केलं काय? त्याला जर स्वीकारलं असतं तर आपल्या भारत देशाचं नाव 3 भरत होऊन गेले. 3 भरत. त्या 3 भरतावरून देशाचं नाव भारत असं पडलं. शाकुंतल भरत, प्रभू रामचंद्रांचे बंधू भरत आणि अंगिरस पंडिताच्या घरी जन्माला आलेले भरत, राजा भरत, अशा 3 भरतावरून या भूमीचं नाव भारत असं पडलेलं आहे. जे पंडिताच्या घरी जन्माला आले होते त्यांनी सगळं राज्य त्यागलं होतं. कशासाठी? फक्त भजन करण्यासाठी. ते म्हणले हे नश्वर आहे, माझे बाबा सांगून गेले आहेत. बापांनी जाता जाता सांगितलं, पोरांनो अरे मायेमध्ये जीव अडकू नका बरं का, हे सगळं असत्य आहे. अरे कर्तव्यपूर्ती झाली ना की आपल्या मार्गाला मार्गस्थ व्हायचं. हे बघ मरण कधी येईल सांगता येत नाही, घडी घडी काळ वाटे याची पाहे, क्षणाक्षणाला आपण मृत्यूचा अनुभव घेतो. बाळांनो असं त्या वडिलांनी सगळ्या मुलांना घेऊन समजावून सांगितलं होतं. तुम्ही भागवत वाचा. आठवड्यातून 1 दिवस नाही रोज तुम्हाला वेळ भेटला. इथं आयाही बसल्यात आणि बापही बसली आहेत आणि जास्त करून वडीलधारी माणसं आहेत. नीट ऐका. आठवड्यातून निदान 1 दिवस असा यावा की कुटुंब प्रमुखानं बसून सामूहिक हरिपाठ घ्यावा, म्हणजे असला नसला घरातला दोष निघून जाईल. ही ताकद आहे हरिपाठातली. आणि तो हरिपाठ घेतला की आपल्या पोराबाळांना विचारपूस करावी, का रे तू कोणाच्या संगतीत आहे, तुझं कसं चाललंय, बरं आहे ना. पूर्वीचा काळ असा होता, हिरण्यकश्यपू राक्षस होता तरी माझ्या मुलानं चांगल्या गुरुकुळात शिकावं असा प्रल्हादासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. बापाचं हे कर्तव्य आहे. अंगिरसाने सगळ्यांना बोलून घेतलं आणि विचारलं, अरे हे सगळं नश्वर आहे, कुठे मोहामध्ये तुम्ही जीव अडकून पडलात बाबा, हे आपल्या हाताला लागणार नाही. हे मायाजाळ फक्त भासत नाही, आदी अंती अवसान हे फक्त भासायला आहे, हे खरं नाही आहे. आणि हे त्या भरताला पटलं आणि त्यानं घरदार सोडून दिलं. मला हे सांगायचं, भक्तीची परीकाष्ठा पूर्ण करताना त्या शेवटच्या क्षणाला जरी थोडं चुकलं तर
तर देव म्हणतो मग इतक्या दिवस काय केलं? मग तर तू मीपणाचा अवडंबर घेऊन फिरला. भरताने सगळं त्यागलं, वनामध्ये आला, सगळं सोडलं, घर सोडलं, दार सोडलं, नातेवाईक सोडले, इस्टेट प्रॉपर्टी सगळं सोडलं, राजपद सोडलं आणि सगळं सोडून निष्काम बुद्धीनं वनामध्ये भजन करत बसला. आणि काय दिसलं? एक हरणीचं पाडस, एक छोटस पिल्लू. आणि त्या हरणीच्या त्या पिल्लाकडे बघता 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 ज्या परमार्थासाठी घर सोडलं तो परमार्थच सुटला. जड भरत राजा आणि त्याला ते पिल्लू दिसत नाही. त्याची आई प्रसवून पुढे निघून गेली. आता त्या लेकराचं त्या बाळाचं काय होईल म्हणून भजन करता करता त्याला मांडीवर घ्यायचं, त्याला खाऊ घालायचं, त्याला चारा पाणी करायचा, त्याला मांडीवर थोपटून झोपू घालायचं. कोण? ज्यानं सगळं सोडून आला आणि पुन्हा शेवळात गुंतला. अशी अवस्था होते काही काहींची. आणि मग गुंतल्यानंतर इतका गुंतला की भजनाकडे मन नाही. एक दिवस असा आला की ते पिल्लू, ते पाडस, ते मृग कुठे निघून गेलं पत्ता नाही. आणि त्याचं स्मरण करता करता राजाचा अंतकाळ आला. पर्याय काय? पुढचा जन्म राजाला मृगाचा मिळाला. ज्याच्या जीव गुंतला त्याचं झालं. मग भजनाचं काय? मग याचा अर्थ भावानं भजन केलंच ना. रावणाचं काय? रावण भजन करत होता, अनुष्ठानं करत होता, सगळ्या गोष्टी रावण करत होता. शिवाच्या शिवालयामध्ये गेला आणि त्यानं तांडव स्तोत्र गायलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता श्रावण मास चालू आहे. मी म्हणते तुम्ही नुसती टाळी वाजवा. वाजता येईल ना? वरती हात करा बरं. अगं बाई, शेजारच्याने केलं मग ते त्याच्याकडे पाहून करतोय. वरती सरळ करा, सरळ सरळ, ताट सरळ. आणि एका आवाजात टाळी वाजवायच्या. जटाटवी गलत जलद प्रवाह वितस्तने, जटाटवी गलत जलद प्रवाह वितस्तने, वने वनम तनम पिता भजस्तनम प्रमाणिते. दमन 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 निनाद दमन वयम चकारनंद तांडवम तनो तुनम शिव शिव चकारनंद तांडवम तनो तुनम शिव शिव चकारनंद तांडवम तनो तुनम शिव शिव. हे कुणी गायलं माहिती? रावण. याच्या मनात माझ्याबद्दल भाव नाहीये, हे फक्त स्वार्थासाठी करतं. याला लंका पाहिजे एवढंच नाही, महादेवाची पत्नी सुद्धा पाहिजे, आत्मलिंग पाहिजे. हा रावण कशासाठी धडपड करतोय? तर काहीतरी मिळावं म्हणून भजन करतोय. भावानं भजन करत नाही. आणि जोपर्यंत भावानं भजन होत नाही तोपर्यंत सिद्धता नाही. भागवत महापुराण बघा, त्या पद्मपुराणामध्ये 5 अध्यायाचं आख्यान आलेलं आहे. जड आहे थोडं, पण ऐका. धुंदुकारी नावाचा एक व्यक्ती आहे. त्या धुंदुकारीला वाईट वळण आहेत, वाईट व्यसन आहेत. तो वेश्यांच्या संगतीमध्ये आहे. 5 वेश्यांनी त्याच्या तोंडामध्ये जळणारे विस्तवाचे ते कोळसे ओतले आहेत. दारू पितोय, चोऱ्या करतोय, माऱ्या करतोय. भागवताची ही कथा आहे. आता कथा मूळपासून सुरू आहे, मी संक्षिप्त मध्ये सांगते, ऐका. माझ्याकडे बघा, इकडे. आणि मग त्या धुंदुकारीचाच एक भाऊ आहे ज्याचं नाव आहे गोकर्ण.
असा श्लोक आलाय भागवतात. एका साधूनं फळ दिलं होतं आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला आणि सांगितलं होतं तुला संतती नाही आहे, पण या फळानं होईल, घरी जाऊन तुझ्या बायकोला हे फळ खाऊ घाल. पण बाईचा स्वभाव आणि त्या स्वभावातला संशय हे पहिला अवगुण आहे. बाईमध्ये संशय. कीर्तन करणारी बाईची असं राग पाहू नका. बाईतला पहिला अवगुण म्हणजे संशय. तिच्या पोटामध्ये संशय आला, हे फळ जर मी खाल्लं मेले तर संशय आला. मग तेवढ्यात तिनं त्या मैत्रिणीचे सल्ला घेतला. महिला मंडळ आपल्या भारताच्या भूमीवर 2 वेळेला महिला फसल्या. 2 वेळेला माझ्याकडे लक्ष द्या. 2 वेळेला महिला फसल्या. तिला फसली आत्मदेवाला दिलेलं साधूने फळ खाणारी धुंदुकारी, ही फसली. आणि दुसरी महिला फसली मच्छिंद्रनाथाने भस्म दिलं होतं खायला, पण तिनं न खाता उकिरड्यावर फेकलं आणि 12 वर्षाचा गर्भ गोरक्षनाथाच्या रूपानं भेटला. बाई तेव्हाही फसली. म्हणून बाईच्या मनात जास्त संशय नसावा. आत्मदेवानं फळ आणलं होतं, हे फळ खा तुला मुलगा चांगला होईल, पण तिला संशय आला. मैत्रिणी सांगायला लागल्या, कान भरवायला लागल्या. ती म्हणली गर्भवती झाले तर माझ्या शरीराचा आकार बिघडेल, म्हणून ते फळ तिनं गाईला खाऊ घातलं आणि त्याचा गोकर्ण जन्माला आला. आणि हिनं जो मैत्रिणीचा मुलगा दत्तक घेतला तो होता धुंदुकारी. स्वतःचं नाव, हिचं नाव धुंदुली, मग मुलाचं नाव धुंदुकारी. मग हा धुंदुकारी याला वाईट संगत लागली, चांगलं वळण लागलं नाही. आणि असं करता 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 आईनं विहिरीमध्ये उडी मारली मुलाच्या जाचाला कंटाळून. बाप निघून गेला वनाच्या दिशेनं. आता धुंदुकारी एकटा राहिला. 5 वेश्या घरामध्ये होत्या. घरातल्या लग्नाच्या बायकोला बाहेर काढून दिलं, मुलाबाळांना बाहेर काढून दिलं. वेश्या सांभाळायला लागला. धन याच्या जवळचं संपलं, त्यावेळेला याला मारण्यासाठी वेश्यांनी कट केला आणि जळते निखरे याला खाली झोपून याच्या तोंडात कोंबले आणि त्यानं त्याचा जीव गेला. आपत्कालीन मृत्यू झाल्यामुळे त्याचा आत्मा भटकायला लागला, त्याला मोक्ष मिळाला नाही. मग एक दिवस गोकर्ण आल्यानंतर गोकर्णाला आकाशवाणी झाली. गोकर्णाने महाप्रयत्न केले, पण शेवटी त्याच्या लक्षात आलं की भागवत कथा ठेवूयात. हरीचं स्मरण ठेवलं की माणसाचा उद्धार होतो. मी भाव सांगतेय, भाव. आणि मग त्याने गावातली लोक जमवली. एकट्याला कथा सांगितल्यापेक्षा सगळ्या गावाला कथा सांगू. आणि मग सगळं गाव एकत्र झालं. मंडप उभारला, ब्राह्मणांनी पूजा मांडली, सगळं झालं. कथेला प्रारंभ झाला. आता हा धुंदुकारी प्रेत योनीमध्ये होता. मग हा भागवतात येऊन कसं बसेल? मग त्याच्यासाठी वेळूची काठी उभा केली, बांबू वेळूची काठी त्या ठिकाणी कोपऱ्यात उभा केली. आजही भागवत कथा ज्या गावात असते तिथे स्टेजवर एक काठी ठेवावी लागते. हुकून चुकून गावातलं भटकणारं असलं तर तिथे येऊन बसत, अजूनही ठेवावी लागते बरं. मग ती काठी तिथे उभा केली आणि त्या गोकर्णानं, जो महापंडित होता त्याच्या भावानं, त्या गायीपासून झालेल्या त्या मुलानं सांगितलं या काठीमध्ये येऊन बस. सगळी लोक बसली. सगळ्यांना माहिती होतं की तिथे आता तो धुंदुकारी बसलेला आहे. आता नीट ऐका. भागवताचे होते 7 दिवस. पहिल्या दिवसाची कथा संपली की पहिली गाठ फुटली. त्या वेळूच्या काठीला गाठी असतात ना, गाठी असतात का नसतात? फक्त वेळूच्याच काठीला गाठी नसतात, काही काही आतल्या गाठीचे बी असतात. आणि आमच्या अनुभवात नुसते आतल्या गाठीचे नसते, गुठुडच असतं आतमध्ये, खुलतच नाही ते. म्हणून चंदनाचा सुगंध सगळ्या झाडांना लागेल, वेळूला लागत नाही. कारण का? त्याच्यात गाठी भरलेल्या आहेत, म्हणून वेळू लवकर सुगंधित होत नाही. तोच बांबू. पण तिथे सत्यवानाची कथा होती, हरीचं चरित्र होतं. आणि माझा उद्धार कसा करून व्हावा म्हणून भाव मनात ठेवून तो प्रेत योनीतला धुंदुकारी तिथे बसला. पहिल्या दिवशी पहिली गाठ फुटली, दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ फुटली. आणि असं करता करता 7 गाठी 7 दिवसामध्ये फुटल्या. आणि 8व्या दिवशी धुंदुकारीला न्यायला विमान आलं. विमान असं दिव्य प्रगटलं आणि एकटा धुंदुकारी बसून निघायला लागला. तेव्हा खाली बसलेले लोक भांडायला लागले. ते म्हणले, अरे त्यानं एकट्यानंच कथा ऐकली का, आम्ही नाही ऐकली का? गोकर्णानं सांगितलं, त्यानं जेवढी भाव ठेवून ऐकली तेवढी तुम्ही ऐकली असती तर विमान तुम्हालाही आलं असतं. विमान तुम्हालाही आलं असतं. आम्ही बसलोय म्हणून बसलोय, आम्ही ऐकतोय म्हणून ऐकतोय. परमार्थ असाच आहे. तिथं बाकीचं काहीच चालत नाही, तिथं फक्त चालतो तो भाव. म्हणून शरीरामध्ये जसं नाक प्रधान आहे ना, तसं भक्तीमध्ये भाव प्रधान आहे. आवडीले भावे हरी आवडीले भावे हरी
बाबा. तू भाव मनामध्ये ठेव, अवगुण सोड. याचं वर्णन देताना माऊलींनी भ्रमरावर अध्यारोप केलाय आणि त्याला सांगितलंय, ए भ्रमरा, अरे अवगुण सोड ना बाबा. फार दुसरं काही चालत नाही बाबा. काही न लगे दुर्योधन के मेवा त्यागो साग विदुर घर खाई सबसे ऊंची प्रेम सगाई. देवाला प्रेम आवडतं, देवाला जिव्हाळा आवडतो. देवानं जात पात पाहिली असती ना तर देव शबरीच्या झोपडीमध्ये गेले नसते. उंच नीच काही नेनो भगवंत तिष्ठी भाव भक्ती देखून या. त्याला साधा भोळा भाव पाहिजे. पण आपल्या मनात आपण करतो काय काय काही लोकांना कीर्तन झाल्यावर भाव प्रगट होतो, प्रसाद घ्या म्हणतात. 7 ते 9 कीर्तन असलं की 8:30च्या पुढे गर्दी होती खाणाऱ्याची, दिंडीतही गर्दी खाणाऱ्याची. पण काही हरकत नाही, देवानं सांगितलं खा, इतकं खा, कारण मी पोट भरून द्यायलाच आहे. आजी देतो पोट भरी, फक्त माझ्या मागे येऊन खा, लपून खाऊ नका. कारण जगात कोण चोरून खातो ना, त्या सगळ्या जगातला मोठा चोर मी आहे, कारण त्यानं चित्त चोरलंय. हरीने माझे हरले चित्त. म्हणून जगापासून किती लपवण्याचा प्रयत्न केला तर ते कदाचित लपेल, पण देवापासून काही लपत नाही, तिथे सगळं उघड आहे. मग महाराज म्हणता असं सर्व भावानं देवाला शरण गेलं ना की तो एक कृपा करतो अभंगाचा. दुस्तर नदीचा तो आकाशातच उभा आहे आपल्याला तारण्यासाठी. तो द्यायला समर्थ आहे. समर्थाचे घरी सकळ संपता नाही त्रुटी कदा कास याची. तो समर्थ आहे, पण कुठेतरी आपली जुळी फाटकी आहे, कुठेतरी आपण कमी पडतोय. महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये कशाची कमी आहे? सगळं तर आहे, सगळी व्यवस्था आहे, इथं सगळं तयार आहे, फक्त आपली परिस्थिती बदलण्याची वेळ आहे. आता जन्मभराचं सांगत नाही, मरणाचं सांगते. आम्ही गोष्ट नेहमी सांगत असतो, सगळं तयार आहे इथे, सगळं. माणूस मेला, माणूस गेला की मग घरचे फोन करतात सूतगिरणीमध्ये जिथे कपडा तयार होतो तिथं फोन करतात, अहो आमच्या घरचा माणूस मेला हो, 2.5 मीटर कपडा लागणार आहे, तयार करून देता का? असं कधी झालं? कपडा तयार आहे की नाही? तयार आहे ना कपडा, कपडा तयार आहे. गुलाल तयार, फक्त जाऊन आणायचं आहे. फुलाच्या माळा तयारच.
रडायला घरचे तयार आहेत आणि वाट लावायला गावचे तयार आहेत. चला म्हणतात लवकर, टाइम नाही आम्हाला थांबायला. तिथे सरण तयार आहे, इंधन तयार आहे, फक्त काडी लावायची बाकी आहे. सगळं तयार आहे, फक्त तू मर, सगळी व्यवस्था होईल, कशाची कमी नाही. हे जसं मृत्यूच्या बाबतीत आहे ना, तसं परमात्मा सुद्धा तयारीत आहे. फक्त तू मला शरण ये, अरे मी तुला झेलायला समर्थ आहे, मी तुला सांभाळायला समर्थ आहे. आणि तो सांभाळायसाठीच आहे ना बाबा. कधी काळी आम्ही दृष्टांत देत असतो, ते अकबर बिरबलाचा एक दृष्टांत आहे, कधी ऐकला असेल तो. राम मंदिर दिसल्यानंतर त्या बिरबलाने नमस्कार केला. नमस्कार. अकबर 5 पावलं मागे आला आणि अकबराने विचारलं, बिरबल किसको नमस्कार किया? बोले भगवान का मंदिर आहे. मग अकबरही 5 पावलं मागे आला आणि मंदिरात डोकावून पाहिलं. मला सिद्धांताकडे जायचंय. डोकावून पाहिल्यानंतर त्यांनी बघितलं, म्हणलं राम का मंदिर है? बोले हाँ. ये राम? बोले हाँ. उनके हाथों में शस्त्र क्यों है? बोले शस्त्र अस्त्रधारी, काय गरज आहे तुमच्या देवाला हत्यारांची? पण म्हणे बिरबला, मला बऱ्याच दिवसाचा एक प्रश्न पडलाय. म्हणे काय? कारण तुमचा देव गरीब आहे का? बिरबल म्हणला, नाही, पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे का पुढे, आमच्याकडे कशाचीच कमी नाही. म्हणे का जहापणा, तुम्ही असं का विचारलं नाही? म्हणले माझा प्रश्न आहे, तुमचा देव गरीब आहे का? म्हणे नाही. बर, तुमच्या देवाच्या हाताखाली नौकर चाकर नाहीत का? म्हणे आहे. पण तुम्हाला म्हणायचं काय बिरबला? मला हे म्हणायचंय की अरे छोट्या छोट्या कामाला सुद्धा भक्तासाठी तुमचा देव पळत येतो. तर त्याला दुसरी कामं नाही का? त्याला काम नाही, धंदा नाही, काही नाही, सारखा उठतो पळत येतो, सारखा उठतो पळत येतो. अरे म्हणला एखादा श्रीमंत माणूस असला, समजा की आमदार घ्या, आमदार, सगळ्याच ठिकाणी आमदाराला जाता येतं का? नाही. कुठे त्यांचे प्रतिनिधी जातात, कुठे त्यांचा मुलगा जातो, कुठे त्यांची बायको जाते. सगळ्याच वेळेला, एकाच वेळेला सगळ्या ठिकाणी त्यांना पोहोचता येत नाही. मग ते प्रतिनिधी पाठवता. अरे बिरबला, हा देव एवढा मोठा म्हणता तुम्ही, तर मग त्या देवाला काही काम ना धंदा, उठलं की पळ, उठलं की पळ. कधीतरी प्रतिनिधी पाठवायचा, कधी त्या गरुडाला पाठवायचं, कधी त्या चक्राला, सुदर्शन चक्राला पाठवायचं, कधी त्रिशूलाला पाठवायचं, कधी नंदीला पाठवायचं. असं करायचं ना. म्हणे बिरबल म्हणला, काही प्रश्न असे आहेत की ज्याचे उत्तर शब्दात देता येत नाही, काहीतरी कृती करून दाखवावी. बिरबलानं 7-8 दिवस विसर पडू दिला आणि 7-8 दिवस विसर पडल्यानंतर बिरबल जहांपणाच्या घरी गेला, बेगम साहेबाला बोलून घेतलं आणि बेगम साहेबा इकडे, तुम्ही मला भाऊ मानता ना? म्हणे हा. माझ्यासाठी एक गोष्ट करा. म्हणे काय बिरबला? काही नाही. म्हणे राजा घरी आला की राजाजवळ हट्ट करायचा, काय? मला समुद्रपट्टी फिरायची, मला समुद्रावर फिरायला जायचं. ती म्हणली बिरबला, अरे मी ओली बाळंती नाही, 1.25 महिन्याचं लेकरू घरात आहे आणि वेडा झाला का एवढूशे लेकराला घेऊन कुणी समुद्र फिरायला जातं का? तो म्हणला, बाई माझा देव पणाला लागलाय, तुला हे करावंच लागेल. पण म्हणे अक्काबाई, तुझ्या बाळाला न्यायची गरज नाही. मग ज्या बाळांत्यामध्ये त्या बाळाला बांधल्या जातं, ठेवल्या जातं, गुंडाळल्या जातं, ते बाळांत आहे ना, त्याच्यामध्ये लाकडाची बाहुली गुंडाळायची म्हणे आणि बाळ घरीच ठेवायचं. नावेत बसताना हट्ट करायचा, बिरबलाला सोबत घ्या. पुढे नाव आईन मध्याच्या काठामध्ये गेली, मध्यान्ह गेली की राजाची नजर चुकून त्या कपड्यासहित ती बाहुली पाण्यामध्ये टाकायची आणि छाती बुडून बुडून मोठ्यानं रडायचं, बच्चा गया, बच्चा गया, बच्चा गया. हे उपकार मी जीवनभर विसरणार नाही. राजाला तोपर्यंत विसर पडलेला होता. राजा घरात आला की ती म्हणली, मला समुद्र फिरायचा आहे, मला समुद्र फिरायचा आहे. आता बायकोचं सगळ्यालाच ऐकावं लागत, बायकोचं. ब्रह्मचारी बसलात सगळे, सगळ्यांना ऐकावं लागत. ठीक आहे. मग तिनं ते जसं सांगितलं होतं बिरबलांनी तसं केलं. कपड्यामध्ये, रेशमी कपड्यामध्ये ते बाळाची ती बाहुली गुंडाळली आणि नावेमध्ये बसले. ते बाता हाकायला लागला बिरबल. तीही पक्की होती, राजाही पक्का. बसले. आईन मध्यस्थळी गेल्यानंतर बिरबलानं बरोबर खुणवलं, आता टाका. आणि तिनं ते कपड्यासहित लाकडाची बाहुली त्या बाळाला समजून अशी पाण्यात टाकली आणि मोठ्या मोठ्या नारडावर करायला लागली, बच्चा गया, बचाओ, बच्चा, बाळ गेलं, बाळ गेलं, बाळ गेलं. आणि बाळ गेलं हा शब्द कानावर पडल्याबरोबर राजाच्या डोक्यावर
हिरे माणिक मोत्याचा ताज होता, मुकुट. राजानं तो काढला सुद्धा नाही. जसाच तसं मुकुटाला घेऊन पाण्यात उडी मारली आणि त्या कपड्याच्या मागे पळायला लागला. बिरबल म्हणला, बेगम साहेबा नाव सांभाळा, मी आलो नाही तर डुबून मरून, याला पोहता येत नाही. बिरबल त्याच्या मागे गेला आणि पोहणाऱ्या त्या पाण्यात डुबणाऱ्या राजाचा हात धरला. म्हणे, जे आपण राजेसाहेब नावेत चला. अरे ते म्हणले बाळ घरी सुरक्षित आहे. हे नाटक होतं, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणे काय? मी तुमचा नौकर तुमच्या शेजारी बसलेलो होतो, मी तुमचा प्रतिनिधी तुमच्या शेजारी बसलेलो होतो, पण ज्या क्षणाला तुमचं बाळ संकटात हे ऐकल्यावर तुम्ही मला आदेश न करता पाण्यात उडी का टाकली? तर अकबर म्हणला, वेड्या, पोटचा गोळा संकटात असल्यावर बाप काय दुसऱ्याची वाट बघेल का? तसं 24 अवतार धारण करणारा आपला बाप कधीही कुणाची वाट बघत नाही. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. जग हे मायेनं भरलेलं आहे, पण इथे संताधिकांचा हात धरला भगवंतानी. निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी. संतांनी करून करून काय केलं? फक्त ध्यान लावलं. पांडुरंग कांती काही केलं नाही. कोंडू कोंडू धरीना जीवे देह भावे पूजिन. सदा माझे डोळे जडो तुझे, किंवा सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती. बस ध्यान केलं, त्याचं चिंतन केलं आणि बस संतांचं ते म्हणणं ऐकून देव त्यांच्या बाबासाठी उतरला. मग देवानं कशाची वाट पाहिली नाही. देवाचा गुण देवानं सिद्ध केला अभंगाच्या मातेचा सोयरा केतुला पा. आई जेवढी व्याकुळ होते ना बाळासाठी, अर्जुना तेवढाच मी माझ्या भगवत भक्तासाठी. बहु आहे करुणावंत, त्याच्या एवढी करुणा करीत नाही. त्याच्या स्वभावात ईर्ष्या नाही. का कधी असं झालं देवानं कृपा केली, सरपंचाच्या घरावर पाऊस पडला आणि पाटलाच्या घरावर पडच ना, असं कधी झालं? त्याच्याकडे दृष्टीतला भेदभाव. माझ्याकडे लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल ही समचरण दृष्टी, त्याची समचरणही आहे आणि दृष्टी ही सम आहे. तो एवढा करुणा सागर आहे की जेव्हा जगाची कामं थांबतात तेव्हा त्याची कामं चालू होतात. जेव्हा जगाचे दरवाजे बंद होतात त्या दिवशी त्याचा दरवाजा उघडला जातो. फक्त आपलं लक्ष त्याच्याकडे पाहिजे भजन करताना. नाही तर मग गात जागा नाही, खात जागा. ऐक नाही, घोड्याचा डबा संग वारीत, खात जागा खात जागा. आता काय माझ्या बापाचं खातेत म्हणून आपण कमाल आहे. आणि त्या खाण्यामुळं भजन सुधरत नाही बरं. तुम्ही बघा आता दुपारचं जेवण झालं की लगेच कुंभकर्णाची बायको आली. काही काही तर कीर्तनात बसल्यावर एवढ्या मोठ्यानं जांभळी देतात. असं वाटतं खातेत का काय, मला उभं राहिला काय माहिती. थोडं खाणं पिणं, थोडी मर्यादा, थोडी झोप, या सगळ्या गोष्टींची नियमावली जर चांगली असेल. बरं हे मी म्हणते का, साधकाची दशा उदास असावी. आहार जय महाराजाच्या पंक्तीला बसायला भेटलं, म्हणलं कीर्तनात नाही आला, खायला आलं, बसलं. म्हणलं ओळखीचं असल्यावर काय बोलावं, बसलंय.
7-8 डिशा संपवल्या त्या जिलेबीच्या. खातोय खातोय खातोय. मला त्याचं खाणं पाहून मला किळस आली. ते इतकं खात होतं. मी माझ्या ताटातले उचलले आणि म्हणलं दादा हे पण खा. त्यानं एवढ्या जिलेब्या खाल्ल्या. आता गावात ओळखीचे लोक राहतात. एका बाईनं आमच्यासाठी वेगळा स्वयंपाक केला होता. तिथं काही आम्ही गेलो नाही. तिचा डबा बासुंदी डब्यामध्ये तिचा नवरा तो घेऊन आला आणि बस आता हात धुवायचा की तो म्हणला महाराज काही करा हे थोडी बासुंदी खा खा. म्हणलं आता इथपर्यंत आले आता बासुंदी नको. बासुंदी नको. हे खादाड शेजारी बसलेलं होतं ना खादाड ते म्हणलं येऊ दे. अरे म्हणलं राहू दे ना फ्रीजमध्ये ठेवून मी उद्या खाईन. पण त्यानं तो डबाच मागून घेतला आणि वाटीत होतो त्या भरवल्यात म्हणे या बासुंदीने. आता इतकं खाणं असल्यावर भजनात मन लागेल का सांगा मला. संतांनी आवाज दिला जीवन वाहून टाकलं त्याने हा जीव दिला दान पुन्हा मागे पाहिलं नाही. तुळशी पत्र ठेवलं आणि म्हणून करुणामयी भगवंतांनी सुद्धा तसाच वर्षाव केला. एक प्रसंग एवढा सुंदर आहे. दुर्योधनाला असं वाटलं की पांडवांची परीक्षा घ्यायची. आता एकच व्यक्ती असा यांना नीट करू शकतो आणि त्या व्यक्तीच्या समोर देव सुद्धा कमी पडला. ते व्यक्ती नव्हते तर एक महाप्रभुत्व होतं. मोठी साधना होती त्यांच्याकडे. पण साधनेनंतरचा अभिमान हा मोठ्या मोठ्यांना बिघडवून टाकतो. आमच्यासारखे कीर्तनकार तर कुठेच बसत नाही. त्यांचं नाव आहे दुर्वासा. भगवंताची परीक्षा घ्यायला एकदा दुर्वासा महलात आले होते आणि दुर्वासा म्हणले होते कृष्णा 16,108 जणी आहेत. अरे एकीला तरी खीर करता येते का. अरे माझ्या रुक्मिणीला येते म्हणे चांगली खीर करता कर म्हणे. खीर केली आणि खीर खाता खाता थोडीशी खीर त्याच्यात शिल्लक राहिली. नीट ऐका. थोडीशी खीर त्याच्यात शिल्लक राहिली. भगवंताला सांगितलं ही उरलेली खीर तुझ्या सगळ्या अंगाला लाव. तुझ्या सगळ्या अंगाला लाव कृष्णा. आता भगवंत संतांना गुरु ठाई मानत होते. संतांशिवाय देवाचं अस्तित्व नाही. ती खीर माईबाप सगळ्या अंगाला लावली पण भगवंताने फक्त अंगठ्याला खीर लावायची बाकी राहिली. खरं सांगू ज्या वेळेला निजधामाला जायची वेळ आली ना फक्त अंगठा रिकामा होता म्हणून व्याधाचा बाण अंगठ्यात लागला आणि भगवंताला निजधामाला जावं लागतं असं व्यक्तिमत्व दुर्वासा होतं. दुर्योधनाला माहित होतं. मग त्या दुर्वासाला एक दिवस पाठवलं म्हणे खूप सारा शिष्यमंडळ घेऊन जा. आता हे रानावनात हे पांडव राहतात ती द्रौपदी राहते यांना काही राहायला जागा नाही आणि असं करा म्हणे की त्यांना एकदाचा श्राप देऊन टाका. गुळानं जर माणूस मरतोय तर विषयाची काय गरज आहे. तुम्ही जाऊन जर काम करत असता तर आम्हाला युद्ध करायची काय गरज आहे म्हणे. तुम्ही अचानक न सांगता कुठला समाचार नाही लेखणी नाही पत्र नाही निरोप नाही. ते जिथे असतील तिथे सगळा शिष्य समूह घेऊन जायचा आणि म्हणायचं आमच्या भोजनाची व्यवस्था करा. दुर्योधनाला माहित होतं दुर्वासा तापट स्वभावाचे. व्यवस्था झाली नाही की हे दुर्वासा या सगळ्यांना श्राप देणार आणि मग आपण मारण्या अगोदरच यांचा विध्वंस होणार. आपलं राज्यही आणि आपलं युद्धही दोन्ही वाचलं. दुर्योधनानं बुद्धी चलवली. गंमत अशी झाली दुर्वासा गेले आणि दुर्वासा अशा वेळेला गेले की त्या वेळेला पांडवांचं भोजन सगळं संपून एक पात्र असं होतं त्या द्रौपदीकडे. भगवान सूर्यांनी दिलेलं ते पात्र असं होतं की ज्या ठिकाणी असाल तिथे सूर्यदेवाचा मंत्र म्हणून जेवढ्या व्यक्तीचं भोजन मागितलं तेवढ्या व्यक्तीचं भोजन तिथं प्रगट होत होतं. पण ते एकाच वेळेला एकदा का उदरम पूर्णम झालं आणि पात्र धुवून बाजूला ठेवलं की पुन्हा कुणी जरी आलं आणि भगवंत जरी आला तर त्या पात्रातलं अन्न बाहेर निघत नव्हतं. हे एकदाच व्हायचं आणि यांची भोजनावली संपली आणि सगळ्या शिष्य समूहाला घेऊन दुर्वासा तिथे पोहोचले. म्हणले पांडवांनो कधी नव्यात मी आलोय ना मग अतिथी देवो भव. आता करा भोजनाची सुरुवात करा. प्रश्न पडला रानावनात आणायचं कुठून एवढे जण काय 4-5 जण आहे का फळं तोडून आणून यांना खाऊ घालायला यांची भूक भागवायला आणायचं कुठून. युधिष्ठिराने विचारलं महाराज थोडा वेळ. हा म्हणे आम्ही स्नान संध्या आटपून येतो तोपर्यंत तुम्ही तयारी करा. आता एवढ्या शिष्य समूहाला घेऊन स्नानाला गेले आणि इकडे 5 पांडव आणि द्रौपदी पांचाली ढसढसा रडते. देवा आता काय एवढी का आमची परीक्षा पाहतो आता काय देवा. तेव्हा अर्जुनानं सांगितलं द्रौपदी ज्यानं आतापर्यंतचे प्रश्न सोडवले तो काय आता प्रश्न सोडवणार नाही का. तू फक्त असं कर डोळे बंद करून त्याला आठव
आणि मग 5 पांडवासहित पांचालीनं भजनाला प्रारंभ केला. श्री कृष्ण गोविंद भजन करा. गोविंदाय नमो नमः. देवा ये ना बाबा. भगवंताची आराधना केली आणि भगवंत प्रगटले. भगवंत म्हणले आता काय झालं ना भोजन वगैरे, आता काय देवा, अरे हे नशिबाला एवढे जण आणून ठेवले, यांना भूका लागल्यात, हे स्नानपान करून इकडे येत आहे, आता कशी व्यवस्था करायची काय. देव म्हणले पात्र दिलंय ना तुला जणू जणू काय केलं कोण तुमच्या जवळच आहे ना जणू, मग द्या ना. माऊलीचा कळस बसतोय आता 15 ऑगस्टला, लयच आहे ना जणू, मग देऊनच टाका बरं. आता थोडं थोडं का होईना दिलं पाहिजे. कळस पूर्ण आपल्या जीवनाचाही होईल बरं, आनंद होईल आपल्या जीवनामध्ये. मग काय आता मी काय करू शकतो. पण द्रौपदी तुला सांगू का, हे एवढे सगळे आले आहेत, त्यांचं जाऊ दे, मला भूक लागली आहे, आता काय करावं. अरे ज्याला हे सगळं निवारण्यासाठी बोलवलं तो म्हणतो आता मला भूक लागली. द्रौपदी बाकीच्याच जाऊ दे, मला भूक लागली, मला पटकन काहीतरी खायला दे, म्हणजे मी बाकीच्याची व्यवस्था करतो. ती म्हणली देवा काहीच नाही रे, आता सगळं संपलं. देव म्हणला बघ 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 काहीतरी असेलच बघ. आणि मग ते पात्र जे धुवून ठेवलेलं होतं ना, काय कमाल आहे, त्या पात्राला एक तुळशीपत्र चिटकलेलं होतं. आणि तेवढं तुळशीपत्र पांचालीनं द्रौपदीनं भगवंताला दिलं. आणि भगवंतानी जसं खाल्लं त्या नदीवर सगळ्यांनी तृप्तीचा ढेकर दिला, पोट भरलं, आता जेवायची गरज नाही. बहु आहे करुणावंत अनंत हे ना मजा, तुम्हा उतरील पार भव दुस्तर नदीचा, काही करायची गरज नाही, फक्त सर्व भावे देवासी. महाराज हे याचं त्याचं ऐकून बोलता का, नाही नाही हो, मी अनुभव घेतलाय. शेवटचा चरण तू
राहिलेले आहात एकदा त्यांच्यासाठी. आणि आपल्या हात सरळ ठेवा, हात. पासून ओरडता आलं पाहिजे. हा झाडासोबतचा, प्राण्यासोबतचा, माणसासोबतचा, पुस्तकांसोबतचा, जमिनीसोबतचा, दगडासोबतचा सगळा अनुभव तुकोबरायांचा आहे. सगळा अनुभव तुकोबरायांचा परिणाम जमिनीवर झाला, दगडांवर झाला, झाडांवर झाला, पशूंवर झाला, माणसांवर झाला. आणि हा परिणाम होत असताना त्यांची सफल साधना आहे. म्हणून ते म्हणतात हा परिणाम माझ्यामुळे नाही, हे आभामंडळ माझ्यामुळे नाही, मी केलेल्या भगवत भजनामुळे आहे. म्हणून तुका म्हणे साक्षी आले तरी हे केले प्रगट, काय तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. महाराजांचा अभंग आजच्या सेवेसाठी या ठिकाणी निवडला होता. या ठिकाणी आपण ज्यांच्यासाठी एकत्रित झाले, नोकरी सांभाळून, आपली घरगृहस्थी सांभाळून, जसं मी प्रारंभी सांगितलं की बाबांनी गावाचं सरपंच पद सांभाळलं. माजी सरपंच होऊन गेले ते. गावाच्या सर्व सुखदुःखामध्ये, जनसमुदायामध्ये त्यांनी आपला अग्रगण्य भाग दाखवला. जिथे कमी तिथे आम्ही, जुना काळ आणि जुने जाणते संस्कार, या संस्कारामध्ये आदरणीय शिवाजी बाबा हे जगले. आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. त्याने म्हणताना संदीप दादा आणि सचिन दादा तसेच त्यांची कन्या या ठिकाणी बसलेली, आपण सर्वजण. ज्या दिवशी घरातला कुटुंब प्रमुख जातो, घराचं घर पण संपतं. घराचं ऐश्वर्य म्हणजे आई वडील आहे. आपण घर कितीही बांधा, तिथे कितीही शोभेच्या वस्तू ठेवा, शोभेच्या वस्तूनं घर नटत नसतं. घर नटतं ना ते घरातल्या माणसाच्या माणूसपणानं नटत असतं, घरातल्या माणसाच्या संस्कारानं नटत असतं. बाप जरी गेला ना आणि मुलगा जर समाजात चांगल्या कामानं राहिला ना तर बापाचं नाव अमर होऊन जातं. बाबा आज ही दोन्हीही भावंड संप्रदायाचा वसा आणि वारसा सांभाळतात, अखंड सेवा करतात. का त्यांना घरगृहस्थी नाही, त्यांना मुलं बाळ नाही, पण जगात आमच्या डोळ्यांना आम्ही पाहणारे असे काही कुटुंब आहेत की त्यांनी सगळं घरदारासहितच परमार्थाचं अवलंबन केलंय. बस आम्हाला समाजाची सेवा करायची, आम्हाला आमचं हित करून घ्यायचं. यवनिया नरदेहा काही स्वहित ते पहा, किंवा आपलं हित या समाजामध्ये करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण मी कुठे जावं ही बुद्धिमत्ता वापरून आपल्याला देवानं बुद्धी दिली की नाही. आपण कुठे करावं, काय करावं, कुणाला बोलावं ही बुद्धी आपल्यामध्ये आहे. त्या बुद्धीचा
सुवापर, चांगला वापर या दोन्ही भावंडांनी केला. खरं तर बापाचं महत्व सांगून रडवणं हा माझ्या कीर्तनाचा विषय नाही आहे. आई सांगून आपल्या डोळ्यात पाणी आणणं, कारण की ते रंगून सांगण्याचे विषय आहेत का मला सांगा ना. मी सांगावं तुम्हाला आई बाप आठवावे असं नसतं. ज्या दिवशी काळजाला कुठेतरी घाव होतो ना, त्या दिवशी रड म्हणावं लागत नाही, त्या दिवशी पटकन आईची आठवण येते. आई ग कुठेस ग तू, बाबा कुठे तुम्ही, आता खरी आम्हाला तुमची गरज होती. पडत्या काळामध्ये पहिल्यांदा जो भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो ना, तो आपल्या आईचा आणि आपल्या बापाचा असतो. म्हणून मी घरामध्ये गेले, मी सुरुवातीलाही सांगितलं की आजीबाई बसलेल्या होत्या आणि त्या बोलता बोलता चेष्टा मस्करीत मला 2 शब्द बोलून गेल्या की तू असं करशील, तू तसं करशील, असं म्हणता म्हणता हेच मला कधी सोडून गेले, मलाच पत्ता लागला नाही. असंच आहे, पाण्यावरच्या बुडबुड्याप्रमाणे माणसाचं जीवन आहे. आणि पती पत्नीचं हे सुंदर नातं ह्या अर्ध्यात कोलमडलं की अख्खं आयुष्य, राहिलेलं आयुष्य जगणं फार कठीण होतं. म्हणून त्यांची मुलगी सासरी नांदती आहे, सुखात आहे, पण ज्या ज्या वेळेला ती त्या माहेरपणाला अनुभवते, त्या दादाकडे येते, दोन्ही भावंडांना पाहते ना, तेव्हा कुठेतरी त्या 2 भावाच्या मध्ये उभा असणारा बाप आम्हाला दिसत नाही. ती व्याकुळता मनामध्ये निर्माण होते. आपण सर्वजण जाणतात आई आणि मुलगीपेक्षा बापाचं मुलीचं नातं फार घट्ट असतं, फार घट्ट, अतूट नातं. आणि म्हणून दगडासारखा बाप सुद्धा मुलीच्या लग्नामध्ये रडतो. मग ती किती श्रीमंताच्या घरी देऊ द्या, बापाला फक्त एवढीच अपेक्षा असते की माई राहून फोन आला ना की ताईनं म्हणलं पाहिजे, दादा काळजी करू नका, आपण माझं सगळं चांगलं आहे. आपण कोट्यावधी रुपये रोज कमवता, आपल्याकडे पैसा आहे, पाणी आहे, पण तरीही लेकीच्या सुखासाठी कोणत्याही थराला जाण्याची तुमची तयारी असते. कारण का, लेक म्हणजे बापाची आई असते. आपली आई गेली ना, त्यावेळेला त्या लेकीमध्ये तो व्यक्ती आपल्या आईला शोधत असतो. म्हणून माता भगिनींना एकच विनंती आहे, आज बाबांना जाऊन 1 वर्ष झालं, 1 वर्ष, आणि तुम्ही काही जरी केलं ना तर तो बाप आता काही सापडणार नाही, गेलेल्या व्यक्ती आपल्याकडे परत येत नाही. पण एक काम करा, घरातलं गोकुळ चांगलं राहायचं असेल, घर गोकुळासारखं नांदायचं असेल, भावाभावांना माझं सांगणं आहे, कीर्तन आणि रामायण ऐकून जर भावाभावातले मतभेद संपत नसतील ना तर धिक्कार आहे अशा जीवनाचा. कीर्तन आणि प्रवचन यासाठी की तुम्हाला जागेवर आणण्यासाठी आहे. तर भांडता कशासाठी भांडता, आपल्या बापानं भांडण्यासाठी आपल्याला जन्म दिलाय का. जीवगामध्ये एकाच व्यक्तीसोबत आपण भांडावं, आणि ते म्हणजे देशद्रोह्यासोबत आपलं भांडण असावं. आपल्या घरातल्या नातेवाईकांमध्ये आपले भांडण नसावे. आपला भाऊ, बाप गेल्यानंतर मोठ्या भावावर सगळी जबाबदारी असते. म्हणून लहान्यानंही मोठ्याला समजून घ्या, पण मोठ्यानंही लहान्याला समजून घ्या. मोठ्यानं असं समजावं, बाप गेला आता या छोट्याला माझ्याशिवाय कोणी नाही, आणि लहान्यानं असं समजावं, माझा जरी बाप गेला ना तर माझा दादा माझ्या बापाच्या ठिकाणी आहे, म्हणून त्याच्याशी एकरूप राहावं. तेव्हा घर हे आनंदात होत असतं. आणि लेकीबाळींना एक सांगणं आहे, कधी माहेराहून आलात ना, सासरीहून आलात ना माहेरामध्ये, तर पहिले आपल्या भावाकडे जायचं, त्याच्या तोंडाकडे बघायचं. कारण सासरी कदाचित आपण आनंदात असतो, आपल्या मुलाबाळांमध्ये आपण हसतो खेळतो, पण माहेरात आपला भाऊ आहे ना, फक्त आपल्या बापाला आठवत असतो, फक्त आपल्या आईला आठवत असतो. तेव्हा तोंड भरून हात फिरवायचा आणि म्हणायचं, दादा बस, तू हसत राहिला ना की बाबांचं स्वरूप दिसल्यासारखं होतं, आनंद होतो मनाला. तुम्हाला एकच गोष्ट सांगते, माईबाप याच्या पलीकडे प्रेम दुसरं कोणतंच नसतं, काही नाही. वादविवाद, पैसा, अडका, हे सगळं एका वेळेला शून्य आहे. अरे ज्या माणसाचा जिवंतपणी गाजावाजा होतो, तो जर मरून 5 मिनिटं झाले ना तर त्याच्या शरीराला बॉडी म्हणतात लोक, प्रेत म्हणतात त्याला. बस आग गए बस डूब गई दुनिया. एका क्षणात जर सगळं संपणार असेल तर भांडणं करायची कशासाठी, नाते तोडायचे कशासाठी. म्हणून या कीर्तनातून एवढा जरी प्रसाद घेऊन गेलात ना, एवढा जरी, रामायण करतो आम्ही गावागावामध्ये, पण या रामायणातून देणगी देणारे भरपूर आहेत, पैसे देणारे भरपूर आहेत. काही भक्त लोक असे जोडले की जरुरी नाही ती कथाच करावी आम्हाला दक्षिणा देण्यासाठी, न दक्षिणा देताही घरी आणून देतील. पैसा कमवणं हा उद्देश नाही आहे. महाराज म्हणतात समाज जोडणं हा रामकथेचा उद्देश आहे, बाकी दुसरा काही नाही. समाज जोडला पाहिजे, घरं जोडली पाहिजेत, माणसं जोडली पाहिजे. नाही तर मग मोठ्यानं रामायण ठेवलं कला नमा वरटतो, त्या
याच्या ईर्षिरीवर, यानं हा महाराज आणला की तो महाराज. अरे याच्यासाठी नाही आहे, एक एक असह्य करू किंवा खेळी मेळी गदारोळी, याच्यासाठी वारकरी संप्रदाय आहे, याच्यासाठी आहे. माऊलींना त्याच वेळेला निघून जाता येत होतं, पण चिमुकली बाळं झोपडीत आहेत म्हणून माऊली एवढा वेळ थांबले. 16 ते 22 नंतर जर त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला तर आई बापांच्या नंतर लगेच ते जाऊ शकत नव्हते काय, पण त्यांच्याही हृदयात प्रेम उमगलं आपल्या भावंडाविषयी की नाही, आता माझ्या मुक्तीला सांभाळायला कुणी नाही आहे. हे प्रेम शिकवणारा वारकरी संप्रदाय. म्हणून मी नेहमी सांगते, बापाच्या पुण्यस्मरणाला कीर्तन ठेवाल ना तर मांडी घालून कीर्तन ऐका आणि कीर्तनातलं थोडं घ्या, म्हणजे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण होईल, त्याच्याशिवाय होत नाही. नाही तर आपण गेटवर थांबायचं माणसं बसलेली, हे चुकीचं आहे. मी तुमची मुलगी आहे आणि मुलगी म्हणून हक्कानं सांगते आहे, संप्रदायाचा गैरवापर करणाऱ्याचं पतन होतं. संप्रदायाची निष्ठा म्हणून सेवा केली की त्याचं जीवन सफल होतं, आणि ते जीवन सफल करण्यासाठी आजची ही कीर्तन आहे. म्हणून संदीप दादा, सचिन दादा आणि डफळ परिवारामध्ये असणाऱ्या ताई, आमच्या चौधरी परिवारामध्ये या कुटुंबाची एक कन्या दिली. आमची माऊली आप्पा इथं बसलेले आहे. खरं तर माऊली आप्पांमुळेच मी इथे आले. माऊली आप्पांना फोन जरी लावला तरी पुण्य भेटतं, कारण त्यांचं नाव माऊली आहे. आणि म्हणून आज तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. सर्वांना सस्नेह विनम्रपूर्वक धन्यवाद देते, सर्वांचं ऋण व्यक्त करते आणि सर्वांच्यासाठी देवाला प्रार्थना करते की देवा सर्वे भवंतु सुखीनक. या ठिकाणी माऊलींचं भजन होईल आणि फुलांचा एक अभंग होईल. परिवारातल्या मोजके सदस्यांनी इथे येऊन फुलं अर्पण करा, सगळ्यांकडे दिल्यापेक्षा. मोजके काही सदस्य इथे बसलेले असतील, फुलं आणि आपलं प्रथमतः जाधव परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. त्यांचे गुण आणि त्यांचं कर्तृत्व या नावामध्ये आहे. आणि ज्यांची आज प्रवचनरूपी सेवा झालेली आहे त्यांचं नाव साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी. ज्यांच्या मुखामध्ये सरस्वती नांदते अशा सरस्वती दिदी यांची कीर्तनरूपी सेवा झालेली आहे. त्यांना जाधव परिवाराच्या वतीनं सन्मानित करण्यासाठी ज्या मान्यवरांचा नामोल्लेख होते त्या मान्यवरांना विनंती आहे, आपण दिदींना सन्मानित करण्यासाठी मंचावरती यायचे आहे. आपण या ठिकाणी सद्भावना व्यक्त करणार आहोत. ज्या या उपस्थित सर्व पाहुण्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी, जाधव आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आहे. मी निकिता सचिन जाधव, शिवाजीराव जाधव यांची नाव. आज आपण इथे सगळे त्यांचं पहिलं पुण्यस्मरण याच्यासाठी जमलेलो आहोत. आपण सगळे काही थोडं मोठ्या संख्येने जमलेल्या आहात. त्याच्यातून एवढंच दिसतं की माझ्या आजोबांनी आयुष्यभर त्यांचं जीवन काळामध्ये खूप माणसं जोडली आणि त्यांना जपण्याचं कार्य सुद्धा केलं. तुम्हाला सगळ्यांना आठवण असेल की शिवाजीराव जाधव म्हणजे पांढऱ्या कपड्यामध्ये असलेले, कार्यावरील 4 लोकांमध्ये वावरणारे, गावचे सरपंच असणारे, असं त्यांचं व्यक्तिमत्व. पण माझ्या आठवणीतले बाबा म्हणजे कानटोपी घातलेले, मळत्या कपड्यांमध्ये माझ्यासोबत तासनतास गप्पा मारणारे, कोणासोबत तरी घरामध्ये भांडण झालं, कोणी ओरडलं तर मध्ये पडणारे, चाकणला कधी गेले तर खिसावरून चॉकलेट आणणारे, कधी गावची यात्रा असेल तर प्रत्येक नातवंडाला 50 रुपये काढून देणारे बाबा. माझे बाबा मला नाही म्हणायचे, वकील होणार आहेस, बोलायला शिक, 4 लोकांमध्ये उभी राहिली, कोर्टात उभी राहिली तर तुला बोलायला जमलं पाहिजे, कायम भाषण कर, प्रॅक्टिस कर बोलायची, असं काय म्हणायचं. पण मी कधी त्या गावचीच नव्हते. पण आज तिथे बसल्यावर वाटलं की बाबा माझ्या बाबांची इच्छा म्हणून आज त्यांच्यासाठी मी काहीतरी बोलावं. त्या तिथे असतं तर त्यांना असं मला बघून खूप आनंद झाला असता. माझ्या बाबांना शिक्षणाची खूप आवड. त्यांची अशी इच्छा असायची की त्यांच्या नातवंडांनी खूप शिकावं, पुढे जावं, शिक्षण घ्यावं, त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहावं. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आमच्या घरामध्ये 4 इंजिनियर्स आहेत, एक फार्मसिस्ट आहे, एक वकील आहे. असं आम्ही सगळे आता आयुष्यामध्ये काही ना काही करतो. अजूनही मला
माझे बाबा म्हटले की बाबा निकिताला आपण इंग्लिश मिडियमलाच घालायचं, तिथं संपूर्ण शिक्षण आपण इंग्लिशमधनंच करायचं. माझ्या बाबांनी माझं ॲडमिशन केलं शाळेमध्ये. शाळेत जेव्हा जायला सुरुवात केली तेव्हा प्रत्येक मुलांसारखं मी पण रडायचे, शाळेत जायचं, हट्ट करायचे. तेव्हा मला अजूनही आठवतं माझे बाबा मला शाळेत घेऊन बसायचे. लोकांची आई त्यांना यायची, पोरवायची शाळेत, त्यांच्यासाठी बाहेर थांबायचे. माझे बाबा बालवाडीच्या वर्गात मला मांडीवर घेऊन बसायचे. बरं महिनाभर 15 दिवस असं नाही, अख्खं वर्षभर ते मला लहान मुलांमध्ये त्यांच्या मांडीवर घेऊन बसायचे. नंतर कॉलेजला जायला सुरुवात केली तेव्हा माझा घरातल्या निघताना एक नियम असायचा काय की घरातून बाहेर पाऊल ठेवला की बाबांना म्हणायचं बाबा मी कॉलेजला चालले. बाबांना दुसरा आवाज द्यायची पण गरज नसायची, एका आवाजातच ते हात घ्यायचे की बाबा मी कॉलेजला चालले. आणि एखाद्या दिवशी चुकून सांगायचं राहिलं की अख्खा दिवसभर आमच्या बाबाला ठेवायचं की बाबा मी आज मला सांगून नाही गेले कॉलेजला. नाही फोन आला त्यांचा, मी कीर्तनामध्ये घरी गेल्यावर बोलते. मला सांगून गेलेलं आहे तुझं लक्ष नसतं. आणि माझं माझं आणि माझ्या बाबांचा दिवसभर त्याच्यावरनं वाढवायचा. आज सुद्धा जेव्हा कॉलेजला निघते, वर्ष उलटून गेले तेव्हा सुद्धा त्यांच्या खोलीकडे निघताना लक्ष जातं की बाबा आपल्याला कोणीतरी आवाज दे की कॉलेजला चाललीस का, कॉलेजवर आलीस का, नीट जा. असं प्रत्येक क्षणाला बाबांची आठवण येत असते. आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं बाबा आठवतात. आज जर तिथे असतील तर त्यांनी खूप साऱ्या गोष्टी मिस केल्या. त्यांना सांगायची इच्छा आहे की तुम्ही माझं वैभवचं टेन्शन घ्यायचं, एवढं लहान काय करते. तर तो वैभव व्यवसायामध्ये लक्ष द्यायला लागला आहे, त्याचा स्वभाव शांत झाला आहे, धिंगामस्ती करत आहे. मी सुद्धा माझ्या लॉटच्या शेवटच्या वर्षाला आली आता. आपली छोटी PhD करते, लास्ट इयरला आहे. बुद्धीताई आणि आपली बहिणी सुद्धा आता व्यवसायामध्ये लक्ष घालत आहे, त्यांच्या पायावरती उभे आहे. आपल्या घरामध्ये आपलं पहिलं बाळ येणार आहे. आणि आपली आई सुद्धा आता खूप शहाण्यासारखी वागते, दिवसभर शेतात जाऊन बसत नाही, रूममध्ये बसते, सदाफुली पुस्तकं वाचते. सदाफुली अजून खूपशा गोष्टी तुम्ही पुढे जाताना सुद्धा तुम्ही शिकवलेल्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवू, कसं वागू, तुम्ही जसं मार्गदर्शन केले आजपर्यंत ते लक्षात ठेवू, जगू. आणि माझी एवढीच इच्छा आहे की पुन्हा आपली जेव्हा कधी पण भेट होईल तेव्हा तुम्हीच माझ्या आजोबांनी तुमची नात म्हणूनच जन्माला एवढीच इच्छा. उत्तर पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शहरामध्ये ज्यांनी वेगवेगळी गावचा नावलौकिक बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये केला असे शिवाजीराव प्रकाश आकाशसाहेब जाधव यांच्या प्रथम त्याला भूक लागली रे, त्याला भूक लागली. यांनी आज हा कार्यक्रम ठेवला. खरोखर बोलायचं झालं तर यासाठी केला होता. झोप आली बाळा. त्या माध्यमातून आपण काहीतरी त्या गावामध्ये चांगलं काम केलं. कारण उद्योग व्यवसायामध्ये असेल का गावात आपण त्यांना फक्त असेल लेकर असेल निघायला बायकांना आमचा दादा म्हणजे गेल्या वर्षी निधन झालं. या पवित्र भूमीमध्ये या गावचं नेतृत्व, दातृत्व आणि ज्यांनी सरपंच पद म्हणून भूषवलेले तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गवासी शिवाजीराव गेनू जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आणि ह्या प्रथम स्मरणाच्या मूर्तीच्या स्मरणेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्यातील आळंदी पंढरीच्या सानिध्यामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या सुकन्या या अत्यंत मार्मिक शब्दामध्ये ज्यांनी कीर्तन केलं ते साध्वी दिदी यांनी तुम्हा आम्हाला सर्वांना प्रबोधन दिलेलं आहे. या अगोदर अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आदरांजली वाहिलेली आहे. उशीर बराच झालेला आहे. पूर्वीच्या काळापासून ताई रामचंद्र गेनूजी जाधव हे प्रसिद्ध गाडामालक आणि शिवाजीराव जाधव त्यांचे बंधू, हे शेवटचे बंधू 5-6
सुधामराव उभे आहेत, सुदामराव सर्व मंडळी उभी आहे. दांड देगा जेव्हा मुंगी साखरेचा रवा, या वृत्तीप्रमाणे या कुटुंबाची एक आगल्याने वेगळी झालर आहे. आमच्या गाडे कुटुंबाची देखील या ठिकाणी कन्या लिहिली आहे आईलाबाई म्हणून. त्यामुळं या कुटुंबाचा आमचं अत्यंत जवळचं आणि स्नेहाचं नातं निर्माण झालं. जाधवांच्या बाबतीमध्ये ॲडव्होकेट दादासाहेब पानसरेकडे येणारं हे एक मित्रत्वाचं नातं, नेहमी त्यांच्या सानिध्यामध्ये आचार आणि विचार घेणारं हे कुटुंब. नेहमी सांगायचं काम चांगलं असावं, काम चांगलं करावं, आपला गाडा शर्तीत चांगला बसावं, तशी आपले नावलौकिक देखील व्हावं, असा जीवनशे या भूमिकेमधली ही माणसं, हे व्यक्तिमत्व आज तुमच्या आमच्यातून वर्षभर गेलेले आहे. अठरा शुभ्र शर्ट घालणारा, टोपी, खाली पायजमा आणि एक IT मध्ये येणारा, कोर्टामध्ये एक आमचा माणूस, तेव्हापासून मित्र परिवार आमचा 81-82 पासून. आजही त्यांची मुलं, आज संदीप भाऊ आनंदी पंढरीमध्ये पंढरीची एक वारी आहे, त्यामध्ये एक सेवा करणारे एक व्यक्तिमत्व आहे. ज्या गावाला बाळ पडू राजकारणाचा आहे, ज्या गावाला या ठिकाणी सांप्रदायिक